नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र चव्हाण. आपण सर्वांचा प्रश्न होता, सर आम्हाला ग्रामसभेमध्ये सरपंचाला आणि ग्रामसेवकाला प्रश्न विचारायचे आहेत, मुद्दे विचारायचे आहेत, जेणेकरून त्यांचा भ्रष्टाचार हा उघडा झाला पाहिजे आणि गाव लोकांना त्यांचा काळा बाजार हा समजला पाहिजे की सरपंच काय करतोय, किती काम करतोय, किती पैसा अ, विकास कामे करतोय, किती पैसा खिशात घालतोय, की गावाचा खरोखर विकास करतोय का. तर सर्वप्रथम जे मागची ग्रामसभा झाली होती त्यामध्ये जे विषय मांडले होते ते विषय ह्या ग्रामसभेमध्ये घ्यायचे की मागच्या विषयांवर तुम्ही अंमलबजावणी केली का, त्या विषयांची अंमलबजावणी केली का, आणि जर केली नसेल तर का केली नाही. त्यांना तर अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे. दुसरा मुद्दा घ्यायचा तो म्हणजे ग्रामपंचायत आर्थिक अहवाल सादर करणे, त्याला म्हणतात अॅन्युअल रिपोर्ट. परत एकदा सांगतो, ग्रामपंचायत वार्षिक अहवाल अॅन्युअल रिपोर्ट. मग अॅन्युअल रिपोर्ट म्हणजे काय, वार्षिक अहवाल म्हणजे काय, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर वार्षिक अहवाल म्हणजे आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीने राबवलेल्या विकास कामांचा, योजनांचा आणि जमा खर्चांचा लेखाजोखा म्हणजे पूर्ण यांचा हिशोब असलेला अधिकृत दस्तावेज होय. तर हा त्यांना पूर्ण आपले जे ग्रामसभेमध्ये नागरिक असेल त्यांना दाखवणं आणि त्यांच्या समोर वाचणं हे त्यांना बंधनकारक आहे. त्यांनी जर वाचला नाही तर समजून जा हा ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही दुसरा विषय घ्यायचा तो म्हणजे आमचा गाव आमचा विकास आराखडा बनवणे. 31 डिसेंबरच्या आत त्यांना पंचायत समितीकडे गावाच्या विकासासाठी कोणकोणत्या योजना राबवाव्या आणि गावाचा विकास कसा करावे, जसं की नाली बांधकाम, रोड बांधकाम, हे विषय त्यांना त्या विकास आराखड्यामध्ये घ्यावे लागतात आणि पंचायत समितीला हा विकास आराखडा पाठवावा लागतो. तो 80 लाख 1 कोटी असा त्यांना बनवावा लागतो, जेणेकरून जितका जास्त पैशाचा तुम्ही विकास आराखडा बनवला तितका जास्त पैसा तुमच्या गावाला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा केंद्र सरकार तुमच्या गावाला पैसा पाठवेल, जेणेकरून तुमच्या गावचा विकास होईल. तर हा विकास आराखडा त्यांना 31 डिसेंबरच्या आत पाठवणे बंधनकारक आहे. तर काही काही ग्रामसभेमध्ये हे माघारी घेतात, म्हणजे मासिक सभेमध्ये घेतात, जिथे लोक हजर नसतात. म्हणजे त्यांना ते असे कामं निवडतात की ज्यामध्ये त्यांना पैसा खाल्ल्या जाईल, ते असे कामं निवडतात. त्यामुळे त्यांना हा विकास आराखडा गावांना विचारून किंवा पूर्ण नागरिकांचे त्याच्यात सहभाग असायला हवा, नागरिकांनी कामं सुचवायला हवे. ते कामं त्यांना विकास आराखड्यामध्ये घ्यावे लागतात. आणि जर त्यांनी विकास आराखडा बनवला नाही तर का बनवला नाही हे त्यांना प्रश्न विचारा. आणि आम्हाला तुम्ही का सांगितले नाही विकास आराखडा बनवल्यामध्ये, तुम्ही हे त्यांना प्रश्न विचारू शकतात. चौथा मुद्दा विचारू शकतात तुम्ही त्यांना की गावातील नागरिकांसाठी कोणकोणत्या घरकुल योजना राबवल्या. आता तुम्ही बघितलंच आहे, सगळ्यात जास्त फ्रॉड चालू आहे तो म्हणजे घरकुल योजनेमध्ये. त्यामध्ये ज्यांना घरकुल पाहिजेत ते लाभार्थी दूर आणि ज्यांना पाहिजेत नाही त्यांना देतात. म्हणजे ज्यांचे घर बांधलेले आहे त्यांना घरकुल द्यायचे, त्यांच्याकडून 10,000 20,000 घ्यायचे. पहिला मुद्दा तर हा आहे, सरपंचाला पैसा घेण्याचा अधिकार नसतोच. आता हे गावातील नागरिकांना माहित नाही की घरकुलासाठी आपल्याला मंजुरीसाठी पैसे द्यावे लागतात. तर घरकुलाच्या मंजुरीसाठी सरपंचाला एकही रुपया द्यायचं काम नाही. आणि जर एकही रुपया जर घेतला असेल तुमच्याकडून तर त्याची लेखी तक्रार किंवा BDOला पाठवा तुम्ही, किंवा लेखी तक्रार BDOकडे देऊ शकता, विस्तार अधिकाऱ्याकडे देऊ शकता, किंवा त्याच्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल करू शकता की सरपंचाने आम्हाला घरकुलाच्या संदर्भात 10,000 रुपये 20,000 रुपये मागितले. तर तुम्ही ग्रामसभेमध्ये त्यांना ग्रामपंचायतीतील हद्दीतील एकूण मंजूर घरकुल लाभार्थ्यांची यादी ती दाखवा, म्हणजे सादर करा. आम्हाला पूर्ण गावातील जे नागरिक आहे ती घरकुल एकूण मंजूर झालेले घरकुल लाभार्थ्यांची जी यादी त्यांना दाखवायला लावा. परत त्यामध्येच घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांची यादी, ज्या लोकांना घरकुलाचा लाभ भेटला नाही त्यांची सुद्धा यादी असते यांच्याकडे, ती यादी यांना सादर करायला लावा. त्यामध्येच पुन्हा एक घरकुलाच्या M3 M4 याद्या आहे. हे आता तुम्हाला कोणीच सांगणार नाही M3 आणि M4 यादी म्हणजे काय. M3 यादी म्हणजे हे कच्ची यादी बनवलेली असते. त्यामध्ये गावातील नागरिक सर्व हजर म्हणजे त्या यादीमध्ये समाविष्ट केलेले असतात. आणि त्या यादीमधून M3 यादीमधून
निवडकच म्हणजे जे आपल्या पार्टीच्या जवळचे, जे आपल्या संबंधातले, जे आपले नातेवाईक आहे, जे आपले कार्यकर्ते हे त्यातून निवडतात आणि ते M4 यादीमध्ये टाकतात आणि ही M4 यादी पंचायत समितीकडे पाठवतात. त्यासाठी तुम्ही M3 आणि M4 यादी ही त्यांना दोन्ही यादी त्यांच्याकडून ग्रामसभेमध्ये मांडायला लावा, जेणेकरून तुम्हाला कळन की माझे घरकुल बाद का केले. मग त्यामध्ये त्या चुका कारणे काय देतात त्यामध्ये, की नावच चुकीचं आहे किंवा याने लाभ घेतलेला आहे किंवा याला लाभाची आवश्यकता नाही, ते कारणे दाखवतात. त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की तुमचे घरकुल का तुम्ही यादीमध्ये नाव का काढले तुमच्या यादीमधून. तुम्हाला हे M4 यादीमध्ये कळून जाईल. तुमचे M3 यादीमध्ये नाव होतं आणि M4 यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही त्यांना जाब विचारू शकता की माझं नाव का कट केलं. नंतरचा विषय तुम्ही विचारू शकता. 2018चा शासन निर्णय आहे, जे अपंग व्यक्ती आहे त्यांच्यासाठी खास आहे की 2018च्या शासन निर्णयानुसार त्यांना 5% निधी हा खर्च करणे बंधनकारक आहे. तो निधी म्हणजे स्वउत्पन्नातला निधी, योजनातला निधी नाहीये. स्वउत्पन्न म्हणजे जसं नळपट्टी, घरपट्टी भरतो किंवा मग कर आकारणी, आठवडी बाजार भरत असन, नमुना नंबर 7ची पावती फाडत असन, त्यामधला जो पूर्ण वर्षातील निधी जमा झाला कर, घरपट्टी, नळपट्टी मधला, त्यातला 5% निधी हा त्यांना खरचणे बंधनकारक आहे. तेही त्यांना विचारा तुम्ही की 5% निधी तुम्ही कुठे खर्च केला, आम्हाला दाखवा सरळ. आणि कोणत्या दिव्यांग व्यक्तींना काय काय तुम्ही लाभ दिला, त्या 5% निधीतून काय काय साहित्य दिले, हे तुम्ही त्यांना विचारू शकता. नंतरचा मुद्दा तोच, 2018च्या शासन निर्णयानुसार जे अपंग व्यक्ती आहे त्या अपंग व्यक्तींना घरपट्टीमध्ये 50%, मी काय सांगतोय 50% घरपट्टी माफ आहे. मग 50% घरपट्टी माफ आहे अपंग व्यक्तींना, तर यांनी तुम्हाला अजूनपर्यंत लाभ का दिला नाही. शासन निर्णय हा 2018चा आहे. तुम्हाला अजूनपर्यंत लाभ भेटला नसेल तर त्वरित तुम्ही ग्रामसभेमध्ये मुद्दा मांडा, त्यांच्याकडून ठराव घ्या की 2018 पासून ते आतापर्यंत, जर अपंग व्यक्ती असेल त्यांनी मुद्दा मांडा हा की 2018 पासून तर आतापर्यंत घरपट्टीमध्ये 50% सवलत तुम्हाला मिळालीच पाहिजे. हा तुमचा हक्क आहे, तुमचा हक्क आहे हा. कारण की हे जे नेते वरचे केंद्र शासनातले आमदार, खासदार हे करोडो रुपयानं घोटाळा करतात आणि तुम्हाला अपंग व्यक्तींना 50% घरपट्टी माफ देत नाही. म्हणजे जवळजवळ 500 रुपये जर घरपट्टी असेल, त्यामधून जर 50% म्हणजे 250 रुपये माफ करू शकत नाही, तर तुम्ही जाब विचारायलाच पाहिजे त्यांना. तुमचा हा हक्क आहे, तुमचा हक्क सोडू नका. 50% घरपट्टी माफ करून घ्या. तुम्ही त्यामध्ये ग्रामसभेमध्ये अजून मुद्दे घेऊ शकता, जसं की CCTV, गावामध्ये CCTV बसवा, गावामध्ये लाईट बसवा. भरपूर ठिकाणी अंधार असतो तिथं. पुन्हा नाली वगैरे असती, नालीवरचे धाबे, रोड बांधकाम, हे मुद्दे तुम्ही त्यांना सांगा. हे मुद्दे ग्रामसभेत घ्यायला लावा. आणि जो सगळ्यात अति महत्वाचा पॉइंट आहे, सगळ्यात वार्षिक अहवाल त्यांना सादर करायला लावा. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट, त्यामध्ये तुमचा सरपंच गावासाठी कोणत्या योजनेतून किती पैसा आला, निधी कुठं खर्च केला आणि किती निधी खर्च केला, हे त्याला सांगणं बंधनकारक आहे. आणि उरलेले पैसे ग्रामपंचायतमध्ये किती हे त्यांना सांगणं बंधनकारक आहे. आणि दुसरा विषय येतो शेष फंड. शेष फंड म्हणजे हा जिल्हा परिषदेचा फंड असतो. त्यामधून जे शेतकरी, आपण सर्वसाधारण जे शेतकरी, त्यांच्यासाठी योजना राबवाव्या लागतात. मग त्या ज्या योजना राबवल्या त्यामध्ये 50% त्यांना अनुदान द्यावं लागते. ते अनुदान 50% शेष फंडातून द्यावं लागते. तर हा जो शेष फंड आहे जिल्हा परिषदनं पाठवलेला, ह्या शेष फंडात सर्वात मोठा घोटाळा होतो. शेष फंडामध्ये ते दुसरे कामं करतात, जसे गावातील नाली वगैरे बांधणं, जिल्हा परिषद शाळेला रंगरंगोटी करणं, जिल्हा परिषद शाळेची भित्या बांधणं, समजा जे संरक्षण भिंती ती बांधणं, दुसरं काही आरो खरेदी करणं. तर यामधून हे कोणतंही काम करू शकत नाही. या शेष फंडातून शेतकऱ्यांसाठी 50% यांना अनुदान द्यावं लागतं. त्यामध्ये मग एखाद्या शेतकऱ्यांनी योजना घेतली असेल, एखाद्या शेतकऱ्याला समजा तिफन, नागर वगैरे खरेदी करणं असेल, काही शेतकरी म्हणजे शेतीविषयक जी वस्तू खरेदी केली, त्यांना ट्रॅक्टर असो, मळयंत्र असो, काही असो,
त्यांना 50% अनुदान द्यावं लागतं आणि ते अनुदान द्यावं लागतं शेष फंडातून. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. हे माझा मुद्दा फक्त एक आहे, तरुण वर्गाला किंवा जे गावातील सर्वसाधारण नागरिक आहे ज्यांना ग्रामपंचायत माहिती नाही त्यांना ग्रामपंचायत माहिती झाली पाहिजेत. आणि जे विकास कामं आहे, विकास योजना आहे, ह्या प्रत्येक गावामध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत. आता मला भरपूर जणांचा मेसेज आला, सर आमच्या गावात ग्रामसभा होत नाही, सर आमच्या गावात 3-3, 4-4 वर्षे झाले ग्रामसभा झाली नाही. तर कुठेतरी आपल्याला लाजा वाटल्या पाहिजेत. गाव प्रतिनिधी म्हणून आपल्याला गावातील लोक जे आहे, नागरिक जे आहे, ते आपल्याला विश्वास ठेवतात आणि निवडून देतात आणि तुम्ही त्यांचा हक्क ग्रामसभा घेणं नाही म्हणजे त्यांचा हक्क त्यांच्यापासून दूर लोटल्यासारखी गोष्ट आहे. तर तुम्ही या विषयासाठी भांडा आणि जर तुम्हाला काही माहिती लागेल, काही ज्या ग्रामपंचायत संदर्भात काही माहिती लागेल, फक्त एक मेसेज करा, तुम्हाला जी माहिती लागेल ती माहिती देतो. आणि नक्की वार्षिक अहवाल आणि शेष फंड हे नक्की विचारा आणि घरकुल योजना हे तुम्हाला विचारणं भागच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचल. तुम्ही जे माझ्या व्हिडिओला प्रेम देत आहात ते अमूल्य आहे. असेच प्रेम माझ्यावर राहू द्या, असाच मला सपोर्ट करा. आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर मी जे मुद्दे तुम्हाला सांगितले ते मुद्दे मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करतो, जेणेकरून सर्व नागरिकांना कळेल. आणि ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्येही लिहितो आणि डिस्क्रिप्शनमध्येही लिहितो, जेणेकरून तुम्हाला मुद्दे वाचल्या जाईल आणि तुम्ही एका कागदावर लिहून हे मुद्दे ग्रामसेवकाला 2 दिवस 1 दिवस अगोदर हे लेखी स्वरूपात द्या, जेणेकरून त्याला हे मुद्दे ग्रामसभेमध्ये मांडावे लागणार. हे जे मुद्दे सांगितले मी, हे मुद्दे तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये लिहितो, जसेच तसे तुम्ही एका कागदावर लिहायचे आणि त्याला ग्रामसेवकाला आणि सरपंचाला तुम्ही हे मुद्दे द्या, जेणेकरून त्याला हे मुद्दे ग्रामसभेमध्ये घेणं बंधनकारक आहे. जर त्याने मुद्दे घेतले नाही तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होती, त्याची नोकरी जाऊ शकते. तुम्ही हे मुद्दे त्याला लेखी स्वरूपात द्या. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व गावागावात व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून सर्व जे आपले तरुण वर्ग आहे त्यांना सांगा ग्रामपंचायतचे हक्क त्यांना सांगा, कळू द्या त्यांना. असा सपोर्ट तुमचा राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.